नमस्कार विद्यार्थी मित्र हो. बीकॉम भाग 1 फायनान्शियल अकाउंटिंग सेमिस्टर 2 यामधील फायनान्शियल अकाउंटिंग मधलं युनिट पहिलं जे आहे सिंगल एंट्री यामधील आपण दुसरा प्रॉब्लेम पाहत होतो. या अगोदरच्या तासाला आपण या दुसऱ्या प्रॉब्लेम मधील जो पहिला भाग आहे म्हणजे ज्या मिसिंग फिगर शोधून काढायच्या असतात त्यामध्ये ओपनिंग बॅलन्स शीट किंवा स्टेटमेंट ऑफ अफेअर्स, त्याचबरोबर टोटल डेटर्स आणि टोटल क्रेडिटर्स हे अकाउंट आपण तयार केलेले होते. आता आजच्या तासाला आपण त्याच्या पुढचा भाग म्हणजे फायनल अकाउंट तयार करणार आहोत. तर या अगोदरच्या तासाला आपण टोटल डेटर्स अकाउंट वरून आपल्याला सेल्स किंवा क्रेडिट सेल्स मिळालेले होते. त्याची अमाउंट होती 1,30,000 आणि टोटल क्रेडिटर्स अकाउंट वरून आपल्याला क्रेडिट परचेसेस मिळालेल्या होत्या त्या 82,000. त्याचबरोबर ओपनिंग बॅलन्स शीट किंवा स्टेटमेंट ऑफ अफेअर्स हे तयार केल्यानंतर आपल्याला जी कॅपिटलची फिगर मिळालेली होती ती म्हणजे 97,000. आता या अनुक्रमे आपल्याला फिगर्स या फायनल अकाउंट तयार करताना लागणार आहेत. यामधली ही जी कॅपिटलची फिगर आहे ही आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला घेणार आहोत. त्याचप्रमाणे टोटल क्रेडिटर्स अकाउंटला आलेला फरक परचेस हे आपण ट्रेडिंगच्या डेबिटला टू परचेसेस म्हणून घेणार आहोत. त्याचबरोबर टोटल डेटर्स अकाउंट वरून जो काही फरक आलेला आहे क्रेडिट सेल्स हे आपण ट्रेडिंगच्या क्रेडिटला बाय सेल्स म्हणून 1,30,000 घेणार आहोत. त्यामध्ये जर प्रॉब्लेम मध्ये जर कॅश सेल्स किंवा कॅश परचेसेस असतील तर ते अनुक्रमे परचेसेस आणि सेल्स मध्ये आपल्याला ऍड करायचे आहेत. तर सोडवूया आपण प्रॉब्लेम. सर्वप्रथम यामधलं काय काय आपल्याला घ्यावं लागेल ते आता बघूया. तर सर्वप्रथम की ज्या काही असेट्स आणि लायबिलिटीज दिलेल्या आहेत त्यामध्ये आपण यातलं काय काय घेणार तर पहिल्यांदा स्टॉक टू ओपनिंग स्टॉक आणि क्लोजिंग स्टॉक हे अनुक्रमे आपण ट्रेडिंगच्या डेबिटला आणि क्रेडिटला आपण मांडले. टू ओपनिंग स्टॉक 25,000 आणि टू क्लोजिंग स्टॉक 36,000 सॉरी बाय क्लोजिंग स्टॉक 36,000 आणि याचा दुसरा इफेक्ट हा बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला जातो. स्टॉक 36,000 बरोबर. हे असे आपण इफेक्ट 3 इफेक्ट केले म्हणजे 2 इफेक्ट याचे ट्रेडिंगच्या डेबिटला टू ओपनिंग स्टॉक क्लोजिंग स्टॉकचे 2 इफेक्ट होत असतात. एक ट्रेडिंगच्या क्रेडिटला आणि बॅलन्स शीटच्या असेटला. म्हणजे ओपनिंग स्टॉकचा एक इफेक्ट टू ओपनिंग स्टॉक ट्रेडिंगचे डेबिट आणि क्लोजिंग स्टॉकचे 2 इफेक्ट म्हणजे ट्रेडिंगच्या क्रेडिटला आणि बॅलन्स शीटच्या असेटला. पुढे बघूया आपण. आता यातले जे काही क्रेडिटर्स आणि डेटर्स जे काही आहेत या असेट्स ज्या काही आहेत त्या आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटीज आणि असेट साइडला मांडून घेऊया. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल क्रेडिटर्स 14,000 हे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला जाईल. त्याचबरोबर डेटर्स क्लोजिंगचे आपण बघतोय फिगर कारण आपण फायनल अकाउंट किंवा क्लोजिंगची बॅलन्स शीट तयार करणार आहोत. त्यामुळे क्लोजिंगच्या ज्या काही फिगर्स आहेत त्या आपण बॅलन्स शीटच्या असेटला मांडूया. म्हणजे कुठल्या डेटर्स, फर्निचर आणि मशिनरी ह्या ज्या फिगर्स आहेत 32,000 त्याचबरोबर 12,000 आणि 40,000 या फिगर अनुक्रमे आपण बॅलन्स शीटच्या असेट साइडला इनरला मांडू. कारण का खाली इथं ऍडजस्टमेंट दिलेली आहे आपल्याला. प्रोव्हाइड डेप्रिसिएशन ऑन फर्निचर ऍट 5% अँड ऑन मशिनरी ऍट 10% आणि आरडीडी ची प्रोव्हिजन जी आहे ती 5%. त्यामुळं अनुक्रमे आपण डेटर्स, फर्निचर आणि मशिनरी आणि हे अगोदरचे क्लोजिंगचे क्रेडिटर्स हे आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला आणि असेट साइडला मांडून घेऊ. म्हणजे क्रेडिटर्स बघूया आपण. हे बघा क्रेडिटर्स आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला मांडले. त्याचबरोबर डेटर्स इनरला मांडले. आरडीडी आपण नंतर करू प्रोसिजर. त्याचबरोबर
फर्निचर हे इनरला मांडले आणि मशिनरी हे इनरला असेट साइडला मांडून घेतले. आता बॅलन्स शीट आणि असेट साइडला पोस्टिंग झाल्यानंतर आता जे रिसीट आणि पेमेंट अकाउंट आपल्याला दिलेलं आहे, बरोबर, हे आता आपण यातल्या कोणकोणत्या फिगर आपल्याला फायनल अकाउंट तयार करताना लागणार आहेत हे आपण आता पाहूया. तर यामधलं हे जे रिसीट साइडला सेल्स दिलेले आहे, बरोबर, हे आपण ट्रेडिंगच्या क्रेडिट साइडला मांडणार. त्याचबरोबर मगाशी जसं मी म्हणालो होतो की इथं आपल्याला डेटर्स अकाउंट वरून सेल्स, क्रेडिट सेल्स हे मिळालेले आहेत, त्यामुळे हे दोन्ही मिळून आपण ट्रेडिंगच्या क्रेडिट साइडला मांडणार आहोत. बघा आपण मांडलेले दिसतील तुम्हाला, बाय सेल्स कॅश प्लस क्रेडिट म्हणजे 1,34,000 आणि 1,34,000 हे दोन्ही मिळून कॅश प्लस क्रेडिट हे मिळून आपण 1,64,000 हे ट्रेडिंगच्या क्रेडिट साइडला मांडलेलं दिसतं. त्यानंतर आता हे जे सगळे एक्सपेन्सेस आहेत, हे एक्सपेन्सेस आपण कुठं कुठं बसतायत, आता सॅलरी आणि रेंट हे P&L अकाउंटला जाईल डेबिटला, वेजेस जे आहेत ते ट्रेडिंगच्या डेबिटला जाईल, ट्रेड एक्सपेन्सेस P&L डेबिट, परचेसेस ट्रेडिंगच्या डेबिटला जाईल, ड्रॉइंग्स हे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला कॅपिटल मधून लेस, आणि हा जो बॅलन्स दिलेला आहे पेमेंट साइडला हा कॅशचा क्लोजिंग बॅलन्स आहे. तर सोडवूया आपण. पहिल्यांदा सॅलरी आणि रेंट हे आपण P&Lच्या डेबिटला मांडून घेऊ. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड सॅलरी आणि रेंट. हे बघा इथं आपण टू सॅलरी 4,500, टू रेंट 2,000, टू ट्रेड एक्सपेन्सेस 8,000 हे तिन्ही आकडे आपण मांडलेले आहेत, आणि वेजेस हे इथं ट्रेडिंगच्या डेबिटला 14,000 हे मांडलेले आहेत. त्याचबरोबर पेमेंट साइडला अजून काय उरलेलं आहे तर परचेसेस. आता हे परचेसेस हे ट्रेडिंगच्या डेबिटला जातील, जसं मगाशी मी म्हणालो हे कॅश परचेसेस आहेत, आणि क्रेडिट परचेसेस हे आपल्याला क्रेडिटर्स अकाउंट वरून आपल्याला इथं मिळालेले 82,000, म्हणजे हे कॅशचे प्लस क्रेडिटचे 82,000 म्हणजे कॅशचे 6,000 अधिक क्रेडिटचे 82,000 ह्या दोन्ही फिगर्स मिळून आपण ट्रेडिंगच्या डेबिटला लिहिणार आहोत. टू परचेसेस 88,000, रोखीची खरेदी अधिक उधारीची खरेदी अशी दोन्ही मिळून आपल्याला 88,000 हे मिळालेले आहे. त्यानंतर आता काय राहिलेलं आहे ते आपण मांडून घेऊ. त्याचबरोबर हा जो बॅलन्स दिलेला आहे हा कॅशचा बॅलन्स आहे क्लोजिंग, त्यामुळे आपण बॅलन्स शीटच्या असेटला घेऊया, आणि हे जे ड्रॉइंग्स आहेत हे 15,000 जे आपल्याला कॅपिटल मधून लेस करायचे आहेत. हे बघा आपण बॅलन्स शीटच्या असेटला मांडलेले दिसेलच तुम्हाला, कॅशचा बॅलन्स 34,500, आणि इथं अजून आपल्याला नेट प्रॉफिट काढल्यानंतर आपल्याला ड्रॉइंग लेस करावे लागतात, त्यामुळे इथं 15,000 आपल्याला दिसतील. आता ऍडजस्टमेंट मध्ये काय काय सांगितलेलं आहे हे आपण पाहणार आहोत. प्रोव्हाइड डेप्रिसिएशन ऑन फर्निचर ऍट 5%, मशिनरी 10%, आणि RDD ची प्रोव्हिजन ही जी आहे ती 5% ही डेटर्स वरती काढायला सांगितलेली आहे. तर बघूया आपण. डेप्रिसिएशन हे फर्निचर वरती 5%, त्याचबरोबर मशिनरी वरती 10%. याचा पहिला इफेक्ट असेट मधून लेस, म्हणजे इथं बघा तुम्हाला दिसेल फर्निचर डेप्रिसिएशन 600 रुपये वजा केलेले दिसतील, त्याचप्रमाणे मशिनरी मधून डेप्रिसिएशन 4,000 रुपये वजा केलेले दिसतील, त्याचबरोबर RDD सुद्धा 5% म्हणजे 1,600 रुपये आपण वजा केलेले दिसतील. हे तिन्ही अनुक्रमे हे व्यवसायाचं डेप्रिसिएशन आणि RDD हे तोटे आहेत, त्यामुळे आपण याचा दुसरा इफेक्ट जो आहे तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घेणार आहोत. इथं आपल्याला केलेलं दिसेलच, टू डेप्रिसिएशन फर्निचर 600, मशिनरी 4,000 असे दोन्ही मिळून आउटरला 4,600 दिसतील. त्याचबरोबर RDD जे आहे इट इज अ लॉस म्हणून तो 1,600 आपण P&Lच्या डेबिटला घेतलेला दिसत आहे. आता आपण प्रॉब्लेम मध्ये काय राहिलेलं आहे का बघूया, फायनल अकाउंटला कोणतं पोस्टिंग करण्यासाठी राहिलेलं आहे का.
हे आपण बघणार आहोत. तर जवळपास आपलं पोस्टिंग आता संपलेलं आहे. ऍडजस्टमेंट पण आपण सोडवलेली आहे. आता आपण क्लोज करणार आहोत अकाउंट. ट्रेडिंगची टोटल ही क्रेडिटची मोठी 2,30,000 टोटल डेबिटला येणारा फरक हा ग्रॉस प्रॉफिट तो 73,000 आलेला आहे. तो ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन. हा ग्रॉस प्रॉफिट जो आहे तो पुढच्या वर्षी हा क्रेडिटला ट्रान्सफर केला. त्यामुळं बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉड डाऊन 73,000 ह्या ट्रान्सफर केला, एक्स्ट्रॅक्ट केला तो बॅलन्स. बरोबर. आता P&L अकाउंटची टोटल ही क्रेडिटची टोटल मोठी आहे. 73,030 टोटल आपण 73,000 डेबिटला मांडली. येणारा फरक नेट प्रॉफिट हा 52,300 आला. आता हा जो 52,300 आलेला नेट प्रॉफिट आहे तो आपल्याला कुठं घ्यायचा आहे तर कॅपिटल मध्ये ऍड केलेला दिसेल आपल्याला. कॅपिटल प्लस नेट प्रॉफिट हा 52,300 ऍड केला. ऍड केल्यानंतर जी बेरीज आहे 1,49,300 आलेली आहे. त्यातून आपण मगाशी ड्रॉइंग लेस केल्यानंतर आउटरला जी वजाबाकी आहे 1,34,300 आलेली आपल्याला दिसेल. त्याचप्रमाणे बॅलन्स शीटची टॅली फिगर जी आहे ही आपल्याला दिसेल 1,48,300. अशा रीतीनं हा दुसरा भाग जो आहे फायनल अकाउंट हा आपण पूर्ण केलेला आहे. निश्चितच आपल्याला समजलेला असेल. जर काही आपल्याला शंका असेल तर आपण मला ती विचारू शकता.